मित्रांनो नमस्कार. नमस्कार मित्रांनो, वातावरण इतकं जबरदस्त आहे ना व्हिडिओ काढायसाठी. आणि आम्ही कसा दिसतोय ते कमेंट मध्ये सांगायचं मित्रांनो. हा आणि हे मित्रांनो गुलब्याने आपलं सेल्फी स्टिक घेतलंय बरं का. याच्यावर करतोय आम्ही एक नंबर आहे बरं का ही. आणि आमचा व्हिडिओ कसा आलाय ते बी हा. सांगायचं. आणि वातावरण एक नंबर आहे बरं का ही. हा हा आणि मित्रांनो, हा तुम्ही जे लाईक फॉलो शेअर करताय ना आणि कमेंट तर आर इतक्या जबरदस्त आहे ना, मला तोंडावर ना लगा 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 दात घासला का नाही कुठलं कोलगड वापरतो या कल्टिवेटर आहे फावड्या काय पण म्हणताय मित्रांनो. आणि जिप्सी आणि दाताच्या हा पण मित्रांनो कमेंट काय पण करा पण हा. गुलब्या भेट नाही बरं का. कमेंटला कोण हा. खातो या. गुलब्याला आवडतात कमेंट वाचायला. आणि महाराष्ट्रात कुठं बी जाऊ द्या माणसं ओळखते. आज फलटण तालुक्यात आहे मी, तर इथं 2-3 पोरं लगेच आलती मला गुलव्या गुलव्या करत. अहो त्याला मी स्टँड वर आणायला गेलतो तर स्टँड पासून येपर्यंत त्याची 8 ते 9 फॅन भेटली. यायला मला कोण ओळखाना. कसं आहे माहितीये का, माझं कसं आहे, माझा आवाज फेमस आहे आणि गुलब्याचा ते- चेहरा फेमस आहे. हे पडद्याच्या माग आणि आपण पडद्यामुळे मला ओळखते ते. हा. आज पंजाबराव खटकेला सुद्धा घरात जाऊन घातला या घरीच. पंजाबराव खटके बी जबरदस्त कॉमेडी मॅन आहे बरं का. महाराष्ट्रात लोकप्रिय कॉमेडी मॅन आहे. त्याला हा. नाद करायचं नाही. हा. पण त्याच्या बी पुढे आपला गुलाबदादा गेला बरं का. पण हे तुमच्या सपोर्ट मुळे बरं का. मित्रांनो, हा. बघा युट्यूब वर चिंगारी पिक्चर पाहिला, पुन्हा माझं लग्न येणारा आणि आईल्या देवी होळकर हे मोठ्या पडद्यावर मी पहिल्यांदा काम केलंय मित्रांनो महाराष्ट्रात. नाही पण खरं विषयच आहे बरं का गुलाबदादा. तर ह्या मित्रांच्या सपोर्टमुळे गुलाबदादा इथपर्यंत पोहोचलाय. आणि तुम्ही विशेष म्हणजे बरं का तुमच्या प्रतिसादामुळे गुलाबदादा इथपर्यंत या काय म्हणायचंय. हा, तुमचा सपोर्ट हा जबरदस्त सपोर्ट. जबरदस्त आहे. आणि विशेष म्हणजे आता इंस्टाग्रामला तर तुम्ही फॉलो केलंय. इंस्टाग्रामला किती 1,03,000 फॉलोअर्स 1,03,000. हा, हा पण फेसबुकला ह्यांनी लेट अकाउंट काढलंय. पण तरी पण कमी दिवसात त्यांनी जास्त प्रगती केली. 37,000 फॉलोअर झालेत गुलाबदादाचं. आणि ज्यांनी फॉलो केलं नाही फेसबुक अकाउंटला त्यांनी करून घ्या काय म्हणायचं.